आणि सर्वांनी स्वागत आहे एसक्यूएल लर्निंग सिरीजवर। मी प्रवीण। आय होप की सर्वजणी छान आहे। तर चला आज शिकूया आपण मॉड्यूल नंबर 6। ह्या मॉड्यूल नंबर 6 मध्ये आपण काय काय कव्हर करत आहे, एसक्यूएल ऑर्डर बाय क्लॉज आणि एसक्यूएल ॲग्रीगेट फंक्शन्स। म्हणजे एसक्यूएल मध्ये आपण कसं ऑर्डर बाय क्लॉजचा उपयोग करायचा आणि डेटा रिट्रीव्ह करायचा शिकत आहोत। आणखीन ॲग्रीगेट फंक्शन कसं वापरायचं ह्या सेशनमध्ये आपण पूर्ण डेप्थची माहिती घेत आहे। तर चला वन बाय वन आपण स्टार्ट करत आहे। तर पहिले आहे ऑर्डर बाय क्लॉज। ऑर्डर बाय क्लॉज म्हणजे काय याचं डेफिनेशन पहिलं पाहू आपण। तर डेफिनेशन दिलं आहे, द एसक्यूएल ऑर्डर बाय क्लॉज इज used in a SQL query to specify how the result set should be sorted। म्हणजे कसं ऑर्डर बाय क्लॉज म्हणजे डिसेंडिंग अँड असेंडिंग मध्ये येतात। इथे ऑर्डर बाय क्लॉज इज यूज टू सॉर्ट द डेटा असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर। म्हणजे कसं सॉर्टेड करायचं, लहान नंबरापासून मोठे नंबरापर्यंत सॉर्ट करायचं का मोठे नंबरापासून लहान नंबराची सॉर्ट करायचं। म्हणजे असं सिरियल नंबर असतात ना, लहान ते मोठा नंबर सॉर्ट करायचं। आता समजून घ्या की एम्प्लॉयची सॅलरी असते, डिफरंट सॅलरी असते, 1000 एम्प्लॉय असतात, त्यामध्ये आपल्याला पाहिजे की डेटा असेंडिंगमध्ये द्या, ऑर्डर वाईज द्या। म्हणजे कमी सॅलरी असलेलं पहिलं नाव द्या, नंतर त्याच्यापेक्षा थोडी जास्त असलेलं सेकंड द्या, असं ऑर्डर बाय द्या असेंडिंगमध्ये। नाहीतर डिसेंडिंग म्हणजे पहिली द्या की लई कोणाची सॅलरी आहे त्याची द्या, नंतर ऑर्डर बाय। आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करताना क्वेरीना आपल्याला सर्व माहीत होऊन जाईल। तर बघू, मी सांगितलेलं जसं की ह्याच्यामध्ये 2 टाईप येतात, असेंडिंग ऑर्डर बाय आणि डिसेंडिंग ऑर्डर बाय। हे 2 आपण करू शकतो, बरोबर। असेंडिंग म्हणजे लहान नंबरपासून मोठे नंबर सॉर्ट करायचे, डिसेंडिंग म्हणजे त्याचं रिव्हर्स, म्हणजे मोठे नंबरपासून लहान नंबराला आपण असेंड करायचं म्हणजे ऑर्डर करायचं। तर पहिलं बघू आपण असेंडिंग ऑर्डर बाय म्हणजे काय। हे जे डेफिनेशन तर माहिती आहे, मी सांगितलं की सिंपल, इट अरेंज द रिझल्ट सेट इन असेंडिंग ऑर्डर meaning that value are sorted from the smallest to the largest value। सांगितलं की लहान व्हॅल्यूपासून मोठ्या व्हॅल्यूला सॉर्ट करायचं, ह्याला आपण असेंडिंग म्हणत आहे, समजलं ना। तर असेंडिंग ऑर्डरचं सिंटॅक्स पाहू आपण, कसं सिंटॅक्स लिहित आहे ह्याच्यामध्ये आपल्या एसक्यूएल डेव्हलपमध्ये कसं लिहायचं। हे जर सिंटॅक्स आहे, सिलेक्ट कॉलम 1 कॉलम 2 अप टू कॉलम n फ्रॉम टेबल नेम। म्हणजे कॉलम लिहायचं कुठलं आपल्याला पाहिजे अप टू कॉलम n, ओके। फ्रॉम टेबल नेम ऑर्डर बाय कॉलम 1 to म्हणजे ऑर्डर बाय करायचं, कुठल्या कॉलमनं आपल्याला ऑर्डर करायचं आहे इथं आपण लिहू शकतो, समजलं ना। ASC म्हणजे असेंडिंग, कसं लिहायचं आपल्याला असेंडिंगमध्ये, समजलं ना। असेंडिंग म्हणजे सिंपल दिलं आहे बघा, आता 0 2 4 6 8 म्हणजे 0 पासून मोठ्या नंबराला असेंड करत आहे, म्हणजे सेट करताय, शॉर्ट करताय। शॉर्टेड म्हणजे कसं लिस्ट करायचं, असेंडिंग म्हणजे इन्क्रीजिंग नंबर असल्यामुळे। हे इमेज पाहून आपल्याला समजतं। तर आपण प्रॅक्टिकल पण पाहू कसं एक्झिक्यूट करायचं असेंडिंग पर। आपण एक रिअल टाईम एक्झाम्पल घेऊन आपण पाहू। म्हणजे तर इथं आपल्याकडे एम्प्लॉय टेबल आहे, बरोबर। हे आहे आपलं एम्प्लॉय टेबल, बरोबर। हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं की हे एम्प्लॉय टेबल आहे, ठीक आहे। तर काय करायचं आपण, सिलेक्ट आता एम्प्लॉय नेम, सिलेक्ट एम्प्लॉय नेम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय पासून पाहिजे म्हणून दिलं, सिलेक्ट एम्प्लॉय नेम। तर आता बघा तिथं कसं झालं, नाव आलं, एम्प्लॉय नेम आपण रिट्रीव्ह केला डेटा, आणखीन सॅलरीचा डेटा रिट्रीव्ह केला। पण आता ही सॅलरी आहे ना, इथं बघा 50,000 पहिला आली, 50,000 6, आणखीन 50,000 मिडल आलं, खाली 40,000 आहे, 60,000 आहे। हे आपणाला काय पाहिजे की मला असं व्हॅल्यू दे की पहिलं लहान म्हणजे किती कमी पगारवाल्याचा पहिलं दे, म्हणजे असेंडिंगमध्ये ऑर्डरमध्ये दे, कमीपासून जास्ती दे, म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये दे म्हणून लिहायचं। कसं लिहायचं आपण शिकलो की आता हे ऑर्डर बाय लिहायचं,
सॅलरी कसं पाहिजे, कुठलं पाहिजे आपल्याला कॉलम ते आपण नाव लिहू शकतो. तर आपल्याला सॅलरीतून ऑर्डर बाय क्लॉज पाहिजे. ASC दे सॅलरी ASC सेमिकोलॉन टाकलं ना, हे रन केलं ना, तर आपल्याला बघा आता 3000 पासून साईडला एम्प्लॉयचं नाव पण आलं. म्हणजे कमी पगार कोणाला आहे, पबी, आणि त्याच्यानंतर कोणाला 40,000 आहे, नेहाला. असेंडिंग ऑर्डरमध्येच दिलं, बरोबर ना. तर आपण नाही ना, आणखीन आपण अल्फाबेट पण करू शकतो. अल्फाबेट म्हणजे ABCD अप टू Z, म्हणजे पहिल्या अक्षरपासून लास्ट लेटरपर्यंत आपण असेंडिंगमध्ये देऊ शकतो. कसं द्यायचं, आता इथं आपण सॅलरी दिलं ना, मला एम्प्लॉय नेमवरून अल्फाबेटवरती असेंडिंग करून दे म्हणून आपण लिहायचं झालं की इथं सॅलरी काढून नेम लिहिलं. म्हणजे नेम लिहिलं की आता आलं बघा NPPPR, म्हणजे ABCDमध्ये जे बी आहे ना, N अगोदर येतं, N झालं कीच P येतं ना. आता ABCDEFGHIJKLM N झाले की O येतं. ओचं आपल्याकडं नाव नाही, नंतर ना P, बरोबर, नंतर ना R, नंतर ना S, बरोबर आहे ना. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलं. आणखीन आपण असं पण करू शकतो की आता हे आपलं एम्प्लॉय टेबल आहे, ठीक आहे. आता आपणाला कसं आहे, इथं 2 आहेत, 1 2, ऑर्डर बाय 1 दिलं ना, म्हणजे इथं आपण लिहिलं की 1ला कुठलं दिलं आपण, 1ला कॉलम, म्हणजे सिलेक्टच्या नंतर समजून घ्यायची 1 आणि सॅलरी असलेलं 2, बरोबर. आता 1 दिलं की ऑर्डर बाय 1च्या प्रमाणे इथं बघा सेम P पासून झालं. आता आपणाला सॅलरी मी लिहिलं नाही इथं, पण इथं मी 2 दिलं ना, ऑर्डर बाय म्हणा 2व्या कॉलमच्या ऑर्डर बाय करून दे, म्हणजे की इथं 2 पासून झालं. समजलं ना. हे आहे आपलं सिम्पलचं कॉन्सेप्ट असेंडिंग ऑर्डरचं. तर आपण डिसेंडिंगचं पाहू. डिसेंडिंगचं हे जर रिव्हर्स येतं, तर डिसेंडिंगचं काय आहे, डेफिनेशन सांगितलेलं जसं की दिस शॉर्ट्स द रिझल्ट set in descending order, meaning that value are arranged from largest value to the smallest value. म्हणजे मोठ्या नंबरपासून छोट्या नंबरला आपण सॉर्टेड करत आहे. तर ह्याचं सिंटॅक्स आहे सेम. इथं DESC लिहायचं, जसं की पहिलं आपण असेंडिंगचं बघितलं ना, सिलेक्ट कॉलम 1 कॉलम टॉप 10 कॉलम N फ्रॉम टेबल नेम ऑर्डर बाय कॉलम 1 कॉलम 2 अप टू कॉलम N DESC. तर ASC लिहित होतो, इथं डिसेंडिंग लिहायचं आहे. त्यामुळं इथं समजून घ्या की या इमेजवरून मोठ्या नंबरपासून लहान नंबरला लिहायचं, म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर येतं. हे डिसेंडिंग म्हणजे इंग्लिशमध्ये मिनिंगच होतं की मोठ्यापासून डिसेंडिंग म्हणजे डिक्रीजिंग, असं त्याचं मिनिंग होतं. तर पाहू आपण सिंटॅक्समध्ये काय चेंजेस नाहीत, फक्त ASC लिहिलं आहे ना, इथं आपण DSC लिहिलं ना, DSC ही लिहिली की असं ब्लू होतं ना, तेव्हा समजून घ्यायची बरोबर सिंटॅक्स लिहिलं आहे आपण. समजलं ना. आता इथं बघा, आता उलटं पाहिजे, आता आपल्याला 85 65, आता डिसेंडिंग म्हणजे पाहिजे म्हणलं की नाही, ह्यालाच मी चेंज केलं फक्त डिसेंडिंगचं, नाही पूर्ण सर्व सिंटॅक्स सेमच आहे. आता डिसेंडिंग लिहिलं ना, आता बघा नल आलं, नल व्हॅल्यूपासून डिसेंडिंगचं पुरा शॉर्टेड करून लास्ट लहान नंबर दिलं. पहिलं 85 65 60 56 54 50, म्हणजे उलटा दिलं, बरोबर. तसंच आपण की अल्फाबेट पण करू शकतो. अल्फाबेटला केलं ना, येतं पहिल्यापासून स्नेहापासून आलं, उलटा आला, नंतर ना नेहा आलं. मग अशी कसं असेंडिंगमध्ये नेहा पहिला आलं ना, तसंच डिसेंडिंगमध्ये नेहा लास्टला आलं, म्हणजे उलटं रिव्हर्स दिला ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण सिंटॅक्स लिहिलं. इतकंच कॉन्सेप्ट आहे की असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे काय. तर आपण आय होप की आपणाला असेंडिंग आणि डिसेंडिंगबद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल. काय तर आपल्याला क्वेश्चन क्वेरी असेल ना, प्लीज कमेंटमध्ये टाका, मी पाहतो आणि आपणाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करतो. तर चला, सेकंड वन आहे SQL अग्रिगेट फंक्शन. SQL अग्रिगेट फंक्शन म्हणजे काय, इथं डेफिनेशन बघा. अग्रिगेट फंक्शन्स आर यूज टू परफॉर्म कॅल्क्युलेशन ऑन सेट ऑफ व्हॅल्यूज ऑप्टन फ्रॉम वन ऑर मोर कॉलम इन अ डेटाबेस टेबल अँड रिटर्न्स अ सिंगल रिझल्ट. म्हणजे मॅक्झिमम डेटाबेसचं टेबल असतं ना, त्या कॉलमवर कॅल्क्युलेशन करतं, मल्टिपल रोज कॅल्क्युलेशन करून एक सिंगल रिझल्ट व्हॅल्यू द्यायला
आपण ॲग्रिगेट फंक्शन म्हणता. इथं मी बॉक्समध्ये दिलं आहे बघा, फंक्शन म्हणजे मॅक्स ऑफ ब्रॅकेट दिले म्हणजे टू फाइंड द लार्जेस्ट व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू एका कॉलममधली मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड करायची. आता जसं की आपण सॅलरी पाहिली, मॅक्झिमम सॅलरी कोणाचे पाहायचं झाले की त्यावेळेस आपण काय करतो, मॅक्स दिलं की मॅक्स ऑफ सॅलरी टाकलं ना, त्या कॉलममध्ये सर्च करताना आपल्याला मॅक्स कुठली सॅलरी आहे ना ते देतं, म्हणजे सिंगल व्हॅल्यूमध्ये रिझल्ट देतं कधी पण. हे मिनिमम म्हणजे सेम तसंच आहे की मिनिमम व्हॅल्यू टू फाइंड द स्मॉलेस्ट व्हॅल्यू. आणि काउंट म्हणजे किती टोटल काउंट आहे ते एम्प्लॉयचे. आता आपण समजून घ्यायचं झालं की नाही, काउंट दाखवतं. जसंच की सम पण देतं. सम म्हणजे कसं, टोटल व्हॅल्यू ॲड करायचं झालं ना पूर्ण कॉलमची, त्यावेळेस आपण समचा वापरतो. आणि जसं की ॲव्हरेज काढायचं असलं ना पूर्ण कॉलमचं, त्यावेळेस पण आपण हे ॲव्हरेज वापरतो. तर पाहू आपण ह्याची सिम्पल सिंटॅक्स. पहिलं पाहू की SQL मॅक्स फंक्शनचं सिंटॅक्स कसं आहे. सिलेक्ट मॅक्स लिहायचं, नंतर ना कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. तर जसं की आपल्याजवळ ही टेबल आहे, एम्प्लॉय टेबल आहे बरोबर. आता इथं सॅलरी कुणाची मॅक्झिमम आहे, आता आपणाला इथं दिसते की आता इतर फक्त 10 डेटा आहेत. असंच हजारो लाखो डेटा असला ना, भरपूर डेटा असले की आपल्याला फाइंड करायचं होत नाही. तर आता आपण इझिली माहीत होतं की इथं 85,000 आहे ना मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. तर आपण क्वेरीच्या माध्यमामधून कसं आपण रिट्रीव्ह करायचं पाहू. आता जसं क्वेरी आहे ना तसंच मी लिहित आहे. सिलेक्ट मॅक्स लिहिलं, ठीक आहे. आता मॅक्समध्ये सॅलरी लिहायचं, आपल्याला कुठलं पाहिजे सॅलरी लिहायचं. हे फक्त न्यूमेरिक व्हॅल्यूला अप्लाय होतं. आपण काय तर अल्फाबेट कॅरेक्टर दिलं नाही, कसं कॅल्क्युलेशन कम्पॅरिझन होत नाही. आपल्याला माहीत आहे कॅल्क्युलेशन कशावर नंबर असलं की फक्त कॅल्क्युलेशन आपण परफॉर्म करू शकतो बरोबर ना. तर स्टार फ्रॉम एम्प्लॉयमधून पाहिजे म्हणून दिलं, ठीक आहे. हे मॅक्स व्हॅल्यू तर आली 85,000. जसं दिलं की फक्त सिंगल व्हॅल्यूमध्ये रिटर्न होतं. आपण इथं साईडला एम्प्लॉय नाव हे लिहायचं दिलं ना, इथं समजून घ्या की मला एम्प्लॉयचं नाव पण पाहिजे म्हणून आपण लिहिलं ना, हे काय होतं एरर आउट होतं. का म्हणजे असं सांगितलं की डेफिनेशनमध्ये फक्त आपणाला काय सिंगल व्हॅल्यू फक्त रिट्रीव्ह होते बरोबर ना. तर जसंच आहे की हे मॅक्स झालं. जसं आपल्याला मिनिमम पाहिजे, म्हणजे मिनिमम म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू फाइंड करायची कशी. तर इथं पाहू आता आपणाला प्रॅक्टिकली. तर इथं स्मॉल व्हॅल्यू 3000 आहे माहीत आहे आपणाला, ठीक आहे. इथं 3000 आहे. तर कसं 3000 आपण SQL माध्यमच्या पाहू. इथं मिन ऑफ द्यायची, मिन ऑफ सॅलरी, मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉय टेबलमधून मला दे म्हणलं की सिलेक्ट करायचं, रन करायचं. इथं 3000 आलं बरोबर, करेक्ट ना. आणखीन आहे दुसरं इथं SQL काउंट सिंटॅक्स. काउंट म्हणजे टोटल रो किती आहेत काउंट करायचं झालं ना, कसं करायचं. SQL काउंट आप द्यायचं, त्याचं हे लिहायचं ब्रॅकेटमध्ये कुठलं कॉलम काउंट करायचं आहे फ्रॉम टेबल नेम. जसे की आता इच सेमच आहे, सेमच क्वेरी घेतो की आपल्याला इझिली माहीत होतं बरोबर ना. इथं काउंट लिहायचं फक्त. जसं क्वेरी मी दिले ना PT सेम तेच मी डेव्हलपरमध्ये एक्झिक्यूट करालो. इथं 8 व्हॅल्यू आहेत. 8 कशी माहीत झालं रो बघूया आता आपण. आता सॅलरीमध्ये 1 2 3 4 5 7 8 नल असलेली काउंट घेत नाही, समजलं ना. जे बी व्हॅल्यू आहे ना ती फक्त काउंट घेतं. आता इथं 8 आहेत ना, इथं टोटल 10 आहेत. ह्याच्यामध्ये नल व्हॅल्यू म्हणजे खाली व्हॅल्यू, त्यामध्ये काय व्हॅल्यू नाही. किती झाले टोटल 8 रिझल्ट आहे, टोटल 8 आलं बरोबर. आणि आपल्याला ॲव्हरेज काढायचं झालं, सॅलरीचं ॲव्हरेज किती होतं 10 जणाला म्हणजे टोटली. इथं सेम फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, जसं की सिंटॅक्स आहे ते सम पण पाहू. पहिलं सम करायचं. तर जसं काउंटच्या जागी आहे ना फक्त 1 चेंज केला ना, काउंट केलं की आता रिझल्ट काय ते पहा. इथं बघा टोटल सॅलरी काउंट केली ना 4,13,000 आली टोटल, समजलं ना. जसंच की आपण एव्हरेज पण करू शकतो. जसं एव्हरेज सिंटॅक्स, एव्हरेज ऑफ सिंटॅक्स, सिलेक्ट एव्हरेज कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम.
तर आपल्याला कसं ॲव्हरेज कसं करायचं, ॲव्हरेजचं पण सिंटॅक्स लिहिणं, प्रत्येकचं वेगळे सिंपल सिंटॅक्स आहेत. आपण माहीत झालं ना. आता इथे ॲव्हरेजचं AWG लिहायचं, AUG ॲव्हरेज, बरोबर. ॲव्हरेज AVG लिहायचं, AU झालं AVG, बरोबर का. ॲव्हरेज लिहिलं ना, ॲव्हरेज व्हॅल्यू देतं. ॲव्हरेज व्हॅल्यू किती आहे 51625 ॲज ॲव्हरेज सॅलरी झाली टोटल. समजलं ना. ही आहे अग्रिगेट फंक्शन्स. आपण यामध्ये शिकलो अग्रिगेट फंक्शन्स, मॅक्झिमम व्हॅल्यू कशी फाइंड करायचे कॉलमवरून परफॉर्म करून, आणि मिनिमम व्हॅल्यू कसं फाइंड करायचे, काउंट कसं करायचे रोज, आणि सम कसं करायचे, ॲव्हरेज कसं करायचं, हे सर्व आपण या माध्यमातून पाहिलं. तर आपण या चॅप्टरमध्ये काय काय डिस्कस केलं, ऑर्डर बाय क्लॉज, असेंडिंग कसं वापरायचं आणि डिसेंडिंग कसं करायचं. म्हणजे असेंडिंग आणि डिसेंडिंगचं क्वेरी लिहून आपण कसं व्हॅल्यूला असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये शॉर्ट करायचं पाहिलं. आणि अग्रिगेट फंक्शनमध्ये मिनिमम, मॅक्झिमम, काउंट, सम, ॲव्हरेज हे पूर्ण आपण ह्या लेक्चरमध्ये पूर्ण माहिती घेतली. ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल पण आपण कवर केलं. तर आपण पुढल्या चॅप्टरमध्ये भेटू. आपणाला काय तर हे हेल्पफुल वाटला ना व्हिडिओ, प्लीज आपल्या मित्रांनी हे शेअर करा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत बाय.